राम राम. स्वागत आहे सर्वांचं नवीन एका ब्लॉग मध्ये. तुम्हाला तर माहिती आहे आपण होतो घरी. मग काय आपल्याला किरण भाऊन दिला होता नंबर. होतं एक भाडं ते भरायला जायचं होतं आपल्याला इथं जवळ आपल्या गावापासून 10 किलोमीटरवर. मग काय थोडासा चांगला रस्ता लागल्यानंतर कच्चा रस्ता लागला. आपण आलो शेतामध्ये. गोविंद पाटील यांच्या शेतामध्ये आलो होतो. त्यांच्या शेतात आपल्याला टमाटर भरून आपल्याला जायचं होतं बिदरसाठी. काय 60च कॅरेट होते. लगेच त्यांच्या गड्यानं भरून दिले. मग म्हणलं लागलो रस्त्याला. रस्त्याला लागल्यानंतर काय सुट्टी नसते. मग काय वाढवण पाठीपाशी आलो. मग म्हणलं थोडंसं एनर्जी ड्रिंक घ्यायला लागते, कारण लईच थकल्याने वाटत होतं. मग काय आपण एनर्जी ड्रिंक पिलं. मग गाडीला पण म्हणलं आता डिझेल टाकायला लागते. डिझेल टाकलो उदगीरमध्ये. म्हणलं आता एकदा डिझेल टाकल्यानंतर कसं आहे, आता डायरेक्ट मार्केटच दाखवायला लागते. मग काय तिथून थोडंसं पुढे गेलो. उदगीरमध्ये थोडीशी आपल्याला ट्रॅफिक लागली होती. मग काय अगरबत्ती वगैरे लावली, गाडी वगैरे साफ केली. त्यानंतर मग उदगीरमध्ये लागलं होतं आपल्याला ट्रॅफिक. मग म्हणलं जरा वैतागल्याने वाटतंय, थोडंसं खायला घ्यायला लागते काहीतरी. थोडंसं एक बिस्किट पुडा घेतला खायला. मग म्हणलं चला आता. आता इथून निघालो, पुढे आलो तर काय लागली कर्नाटकची बाउंड्री. लगेच बॅटरी लावून होते, दिले 50, निघालो आगे. मग म्हणलं तिथून आता सणाना जायला लागतंय. मग काय तिथे गेल्यानंतर मार्केटचाच गेट दाखवलं ना. मार्केटला लावली ऑफिसच्या दुकानाच्या समोर गाडी. मग म्हणलं आता बघू. मग तिथून आलो बाहेर, जरा भूक लागली होती. म्हणलं भाऊला नाश्ता दे काहीतरी. भाऊनं काय ब्रेड ऑमलेट दिलं. मग म्हणलं, ठीक आहे भाऊ, कारण भूक खूप लागली होती. ऑमलेट खाल्लं, चहा पिला. मग म्हणलं आता जाऊन झोपायला लागतंय, सकाळी अजून परत ते लवकर येऊन उठवल. मग काय झोपी गेलो. सकाळी बघतोय तो काय 4 वाजता झाला ना घडी. म्हणला उठा उठा गाडी खाली करायची. मी म्हणलं ठीक आहे भाऊ. लावली गाडी फिरून. पाऊस चालू होता, पावसामध्येच पट्ट्यानं गाडी खाली केली. मग थोडा वेळ बसलो. मग काय व्यापारी पण आले, माल वगैरे पलटी करून दाखविला. मग माल थोडा बहुत विकला होता. मग म्हणलं सकाळी सकाळी पोटा पाण्याचं बघायला लागते. मग सकाळी सकाळी गेलो, मस्त आलू भात खाल्लो. आलू भात मध्ये काय आलू नव्हताच. मग म्हणलं चहा पिऊ. चहा पण काय गोड नव्हता, सपकच होता. तिथून परत आलो तर थोडीशी कॅरेट राहील. ते व्यापारी म्हणला लगेच मार्केट वगैरे खाली होईल. तिथलं काय काम वगैरे आवरलं. लवकर काय त्यानं पट्टीत दिली नाही. परत बाहेर निघालो. 12 एक वाजले. उशीर झाला होता खूप. मग म्हणलं आता काय खरं नाही. मग तिथं काय वाटत घटले मामा. मामानं काय आपल्यासोबत पट्टीच पाडली. मामानं आपल्याकडून 500 रुपयाची वगैरे फाडली. काय नाही स्कीमा टाकते तू का आपल्या बाहेर राज्यातल्या गाड्या बघून. मग म्हणलं चला जाऊ द्या, तुला तर पैसे पोचू दे बाबा. म्हणलं भेटू लवकरच नवीन एका ब्लॉग मध्ये. धन्यवाद.